नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। जग नेहमी आपल्याला हेच शिकवत आला आहे की आयुष्याचा सर्वात सुवर्ण काळ म्हणजे तुमची विशी असते, जेव्हा चेहरा तरुण असतो, रक्त गरम असतं, डोळ्यात स्वप्नांची आग असते आणि जगाला जिंकण्याची भूक सर्वात जास्त असते, बरोबर? पण आज मी तुम्हाला सांगेन की हे जगाने पुरुषांशी बोललेलं सर्वात मोठं खोटं आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलत, एक असं खोटं ज्याने करोडो पुरुषांना मानसिकरित्या कुमकुवत केलंय। कारण सत्य हे आहे की विशीत किंवा तिशीत असताना पुरुष कधीच पुरुष नसतो, तो फक्त स्वतःला पुरुष मानू लागलेला एक कच्चा मुलगा असतो। त्या वयात शरीर जवान असतं पण आत्मा कच्चा असतो, नजर मर्यादित असते आणि जगण्याची दिशा फक्त इतरांच्या अपेक्षांवर अवलंबून असते। विशीतला पुरुष व्हॅलिडेशनच्या तुकड्यांवर जगत असतो, कुणाचं तरी कौतुक, कुणाचं तरी अटेन्शन यावर त्याचा आत्मविश्वास टिकून असतो। पण जसा काळ पुढे सरकतो, शरीराची वेगवान गती थोडी मंदावते, केसांच्या बटा थोड्या चंदेरी होऊ लागतात आणि चेहऱ्यावर अनुभवाच्या रेषा उमटतात, तेव्हा खऱ्या अर्थाने एक मर्द जन्म घेतो। 40 हे वय आयुष्याची संध्याकाळ नाहीये, तर 40 ही तर दहलीज आहे जिथे एक मुलगा कायमचा मिटतो आणि एका साम्राज्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होते। तुम्हाला माहित आहे का, सायकोलॉजीनुसार 40 नंतरचा पुरुष समाजासाठी आणि विशेषतः स्त्रियांसाठी सर्वात जास्त रहस्यमय आणि डेंजरस का मानला जातो। तो धोकादायक यासाठी नाही की तो कुणाला इजा पोहोचवेल, तर तो धोकादायक यासाठी असतो कारण आता त्याला कोणीही हलवू शकत नाही। त्याची शांतता, त्याचा आत्मविश्वास आणि त्याची नजर आता समोरच्याच्या मनात धडकी भरवते। आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाहीये, तर तुमच्या अस्तित्वाचा आरसा आहे। आज आपण रिलेशनशिप सायकोलॉजीच्या अशा काही खोल कपाटांना उघडणार आहोत ज्याबद्दल आजवर कुणीच उघडपणे बोललेलं नाही। 40 नंतर यशाचा रंग कसा बदलतो, स्त्रिया तुमच्याकडे कोणत्या नजरेने पाहू लागतात आणि तुमची खरी ताकद तुमच्या शब्दात नाही तर तुमच्या शांततेत कशी दडलेली असते, याचं असं सत्य मी आज तुमच्या समोर मांडणार आहे, जे ऐकल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या वयाचा अभिमान वाटू लागेल। जर तुम्हाला वाटत असेल की तुमची वेळ निघून गेलीये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुम्हाला समजेल की तुमचा प्रवास संपलेला नाहीये, तर तुमचा असली खेळ आता कुठे सुरू झालाय। विशीतलं आयुष्य म्हणजे एका रंगीत भ्रमासारखं असतं। सायकोलॉजीनुसार या वयात पुरुषाचा इगो हा बाहेरून मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून असतो। विशीतला असलेला मुलगा आरशासमोर तासनतास वेळ घालवतो, कारण त्याला वाटतं की त्याचं दिसणं हीच त्याची खरी ताकद आहे। त्याला कोणाची तरी कौतुकाची थाप हवी असते, सोशल मीडियावर लाईक्स हवे असतात आणि स्त्रियांकडून मिळणाऱ्या अटेन्शनवर त्याचं आत्मसन्मानाचं इंधन चालतं। या वयात तो इतरांसाठी जगतो, इतरांना दाखवण्यासाठी कपडे घालतो आणि इतरांच्या नजरेत स्वतःची किंमत शोधत असतो। त्याचा आत्मविश्वास हा काचेसारखा असतो, कोणी थोडी जरी टीका केली तरी तो लगेच तुटून जातो। पण जेव्हा हाच पुरुष 40च्या उंबरठ्यावर पोहोचतो तेव्हा हा भ्रम कापरासारखा उडून जातो। त्याला जाणवतं की ज्या सौंदर्यावर तो गर्व करत होता ते केवळ तात्पुरतं होतं। खरा खेळ इथून सुरू होतो। 40चा पुरुष आता व्हॅलिडेशनच्या चक्रातून मुक्त झालेला असतो। त्याला आता हे सिद्ध करण्यात रस नसतो की तो किती भारी आहे, त्याला हे जाणून घेण्यात रस असतो की तो आतून किती मजबूत आहे। सायकोलॉजी सांगते की जेव्हा एखादा माणूस दुसऱ्यांच्या टाळ्यांवर अवलंबून राहणं सोडतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो। आता त्याला कोणाचीही परवानगी लागत नाही। जर जगाने त्याला नाकारलं तर त्याच्या चेहऱ्यावरची रेष हलतही नाही, कारण त्याला आपली खरी किंमत माहिती झालेली असते। 40व्या वर्षी पुरुषाची आत्मा पक्की होते। तो आता आरशात स्वतःच्या चेहऱ्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यातील ठराव पाहतो। तो आता इतरांच्या नियमांवर नाचणं बंद करतो आणि स्वतःचे नियम स्वतः लिहितो। विशीतला मुलगा जगाला जिंकण्याच्या मागे धावतो, पण 40ला मर्द स्वतःवर राज्य करायला शिकतो। हाच तो टप्पा आहे जिथे बाहेरचे जग शांत होतं आणि आतलं साम्राज्य उभं राहायला सुरुवात होते। पण मित्रांनो, जेव्हा हा भ्रम तुटतो आणि पुरुष स्वतःवर लक्ष केंद्रित करायला लागतो तेव्हा फक्त त्याचं व्यक्तिमत्वच बदलत नाही, तर त्याच्यासाठी यशाचे निकषही पूर्णपणे पालटून जातात। पूर्वी ज्या गोष्टींना तो यश मानायचा त्या आता त्याला पोकळ वाटू लागतात। मग 40 नंतरचं हे यश नक्की कशात दडलंय, चला पाहूया। यशाची व्याख्या वयानुसार बदलत जाते, पण 40 नंतर ती पूर्णपणे पालटते। विशीत किंवा तिशीत असताना पुरुषासाठी यशाचा अर्थ असतो मोठी गाडी, महागडा फोन आणि लोकांमध्ये असलेली प्रसिद्धी। पण 40व्या वर्षी पोहोचल्यावर त्याला समजते की यश हे बँक बॅलन्स पेक्षा जास्त मानसिक स्थितीवर अवलंबून असतं। त्याच्यासाठी आता यशाची नवीन व्याख्या म्हणजे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी आहे।
40चा पुरुष हे जाणतो की साम्राज्य एका रात्रीत उभं राहत नाही. त्याने आयुष्यात अनेक नकार पचवलेले असतात, अनेक अपमान झेललेले असतात आणि अनेकदा तो शून्यातून उभा राहिलेला असतो. म्हणून आता तो रातोरात श्रीमंत होण्याच्या फंद्यात पडत नाही. तो कंपाऊंडिंगच्या शक्तीवर विश्वास ठेवतो, मग ते पैसे असोत किंवा ज्ञान. या वयात यशाचा अर्थ आहे स्वतःच्या वेळेवर ताबा असणे. जो पुरुष आपल्या वेळेचा मालक आहे तोच खऱ्या अर्थाने यशस्वी आहे हे त्याला उमजलेलं असतं. या टप्प्यावर पुरुषाचा सर्वात मोठा बदल त्याच्या रिॲक्शन मध्ये असतो. विशीतला मुलगा छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतो, भांडतो किंवा स्वतःला सिद्ध करायला जातो, पण 40चा पुरुष आता रिॲक्शन देत नाही. तो फक्त ऑब्झर्व्ह करतो. जर कोणी रस्त्यात त्याचा अपमान केला किंवा कामाच्या ठिकाणी कोणी त्याला कमी लेखलं तर तो चिडण्याऐवजी फक्त एक स्मित हास्य करून पुढे जातो. हे स्मित हास्य कमजोरीचं नसतं, तर ते एका अशा शक्तीचं असतं जिला माहिती आहे की माझी वेळ या मूर्ख माणसाशी वाद घालण्यापेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान आहे. 40व्या वर्षी पुरुष प्लेयर वरून कोच किंवा मास्टर माइंड बनतो. तो आता मैदानात उतरून उगाच घाम गाळण्यापेक्षा बाहेर बसून खेळाच्या चाली रचतो. त्याला आता समजतं की प्रत्येक लढाई तलवारीने जिंकता येत नाही. काही लढाया या केवळ शांत राहून आणि योग्य वेळेची वाट पाहून जिंकल्या जातात. त्याचं यश त्याच्या शांततेत दडलेलं असतं. जगाला वाटतं तो शांत झालाय, पण प्रत्यक्षात तो अधिक शक्तिशाली झालेला असतो, कारण आता त्याची ऊर्जा विनाकारण खर्च होत नाही. तो आता फक्त त्याच गोष्टींवर काम करतो ज्याचा प्रभाव पिढ्यानपिढ्या टिकणार आहे. यशाचा हा मॅच्युअर फॉर्म त्याला समाजात एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून देतो. एकदा का पुरुषाने यशाचा हा खरा अर्थ आणि स्वतःची शिस्त आत्मसात केली की त्याचा परिणाम केवळ त्याच्या करिअरवर नाही तर त्याच्या आसपासच्या लोकांवर आणि त्याच्या नात्यांवरही होऊ लागतो. इथूनच सुरू होतो रिलेशनशिप सायकोलॉजीचा तो भाग जो तरुणांना कधीच समजत नाही. 40चा पुरुष स्त्रियांसाठी इतका मॅग्नेटिक का असतो त्यामागचं सायकोलॉजिकल रहस्य आता उलगडूया. नातेसंबंधांच्या बाबतीत एक खूप मोठा गैरसमज समाजात पसरलेला आहे. लोकांना वाटतं की केवळ तरुण शरीर आणि लुकमुळे स्त्रिया आकर्षित होतात, पण रिलेशनशिप सायकोलॉजी सांगते 40चा पुरुष हा स्त्रियांसाठी सर्वात जास्त रहस्यमयी आणि आकर्षक असतो. या आकर्षणाचं कारण त्याचं शरीर नसतं तर त्याची स्थिरता असते. विशीतली मुलं ही डिस्परेट असतात. ते प्रेमासाठी, अटेन्शनसाठी मुलींच्या मागे धावतात, मेसेज करतात आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण 40तला पुरुष हा पाठलाग करणं सोडून देतो. तो स्वतःमध्ये इतका पूर्ण असतो की त्याला कोणाचीही उत्तराची घाई नसते. हीच डिटॅचमेंट किंवा अलिप्तता स्त्रियांना आकर्षित करते. स्त्रियांना अशा पुरुषाची साथ हवी असते जो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. 40चा पुरुष जेव्हा एखाद्या खोलीत शांतपणे बसलेला असतो तेव्हा त्याची ती खामोशी अनेक शब्द बोलून जाते. त्याच्या या शांततेत एक प्रकारची शक्ती असते जी समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडते की या माणसाच्या मनात नक्की काय सुरू आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनुभवाची खोली. 40तल्या पुरुषाने जगाचे अनेक रंग पाहिलेले असतात, त्यामुळे तो स्त्रियांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या भावना आणि नियत ओळखण्यात पटाईत असतो. तो आता केवळ सौंदर्यावर भाळत नाही तर तो शांतता देणाऱ्या जोडीदाराची निवड करतो. त्याचा हा निवडक स्वभाव त्याला अधिक मौल्यवान बनवतो. तो आता नात्यात गरजू नसतो तर तो एक मार्गदर्शक आणि संरक्षक या भूमिकेत असतो. सायकोलॉजीनुसार 40च्या पुरुषाचा आत्मविश्वास त्याच्या कामातून आणि अनुभवातून येतो, जो कोणत्याही परफ्यूम किंवा ब्रँडेड कपड्यांपेक्षा जास्त प्रभावी असतो. स्त्रियांना अशा पुरुषाकडे सुरक्षित वाटतं जो कठीण प्रसंगात डगमगत नाही, जो शांत राहून निर्णय घेऊ शकतो. 40च्या पुरुषाची ही इमोशनल इंटेलिजन्स त्याला खऱ्या अर्थाने एक चुंबक बनवते. तो आता कोणाचं मन जिंकण्यासाठी खोटं बोलत नाही. त्याचं खरं बोलणं आणि त्याचं वागणं यात एक स्पष्टता असते. हाच तो मॅच्युरिटीचा टप्पा आहे जिथे आकर्षण शरीराकडून आत्म्याकडे सरकतं. या आकर्षणाचं मूळ हे केवळ अनुभवात नसतं तर त्या पुरुषाच्या एका अशा गुणावर असतं ज्याला सायकोलॉजीमध्ये अल्टिमेट पॉवर म्हटलं जातं. हे आकर्षण टिकून राहतं कारण त्या पुरुषाने स्वतःच्या सर्वात मोठ्या शत्रूवर विजय मिळवलेला असतो आणि तो शत्रू म्हणजे त्याच्या स्वतःच्या बेफाम भावना. 40च्या पुरुषाच्या आयुष्यात जो सर्वात मोठा बदल येतो तो म्हणजे त्याच्यातील आत्मनियंत्रण. मानसशास्त्रानुसार ज्या माणसाने स्वतःच्या भावनांवर विजय मिळवला त्याने अर्धे जग जिंकले असे समजले जाते. विशीतील मुलगा आपल्या इच्छा आणि वासनांच्या आहारी गेलेला असतो. त्याला प्रत्येक गोष्ट आता आणि त्वरित हवी असते. पण 40चा पुरुष हे जाणतो की खरी शक्ती मिळवण्यात नाही तर थांबण्यात आहे. हा तो काळ आहे
आहे जेव्हा पुरुष आपल्या ऊर्जेला दिशा द्यायला शिकतो. आता त्याच्यासाठी आकर्षण हा केवळ शरीराचा खेळ नसून तो ऊर्जेचा समतोल असतो. तो कोणत्याही प्रक्षोभक गोष्टीवर लगेच रिॲक्ट होत नाही. समोरून कोणी ओरडलं किंवा कोणी त्याला कमी लेखलं तरी तो शांत राहून परिस्थितीचे निरीक्षण करतो. ही शांतता समोरच्या व्यक्तीला घाबरवणारी असते, कारण त्यांना समजत नाही की या माणसाच्या डोक्यात नक्की काय चाललंय. रिलेशनशिप सायकोलॉजीनुसार पुरुषाचे आत्मनियंत्रणच त्याला स्त्रियांच्या नजरेत डेंजरस आणि मॅग्नेटिक बनवते. डेंजरस यासाठी नाही की तो कोणाला इजा करेल, तर यासाठी की आता त्याला कोणीही मानसिक दृष्ट्या हलवू शकत नाही. तो आता स्वतःच्या सुखासाठी कोणावरही अवलंबून नसतो. तो आपल्या सवयीचा गुलाम नसून त्यांचा मालक बनतो. जेव्हा एखादा पुरुष आपल्या रागावर, आपल्या जिभेवर आणि आपल्या वासनांवर ताबा मिळवतो तेव्हा तो एका राजासारखा जगायला लागतो. 40च्या नंतर तो करायचं म्हणून काही करत नाही, तर योग्य आहे म्हणून निर्णय घेतो. हेच ते आत्मनियंत्रण आहे जे त्याला एका सामान्य गरजेतून बाहेर काढून एका नेत्याच्या भूमिकेत उभं करतं. ज्याला स्वतःवर ताबा मिळवता आला त्याला मग कोणाच्याही आधाराची गरज उरत नाही. आणि याच टप्प्यावर जगाचा एक मोठा गैरसमज सुरू होतो. जगाला वाटतं की हा माणूस एकाकी झालाय, पण प्रत्यक्षात त्याने जगातील सर्वात मोठं सुख शोधलेलं असतं. हे सुख म्हणजे सॉलिट्यूड किंवा स्वतःची संगत. समाज ज्याला एकटेपणा म्हणतो ती या पुरुषाची ताकद कशी बनते आता ते जाणून घेऊया. 40ला पोहोचल्यावर समाजाला अनेकदा वाटतं की हा माणूस एकटा पडलाय, पण सत्यात तो एकटा नसून स्वतंत्र झालेला असतो. विशीत असताना त्याला मित्रांच्या घोळक्यात राहायला आवडायचं, कारण तेव्हा त्याला एकटेपणाची भीती वाटायची. पण 40 नंतर त्याला स्वतःची संगत सर्वात जास्त आवडू लागते. याला मानसशास्त्रात सॉलिट्यूड म्हणतात, जे लोनलीनेस पेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. आता त्याला कोणाचेही फालतू सल्ले नको असतात. तो आपल्या विचारांच्या दुनियेत रमतो. या वयात त्याला समजलेलं असतं की जे लोक तुमच्या यशात सोबत होते ते कदाचित तुमच्या शांततेत सोबत नसतील. म्हणून तो आता खूप सिलेक्टिव्ह होतो. तो आता अशाच लोकांशी नातं ठेवतो जे त्याच्या आयुष्यात काहीतरी मूल्य वाढवतात. उथळ गप्पा मारण्यापेक्षा तो शांतपणे बसून एखादं पुस्तक वाचणं किंवा स्वतःच्या भविष्याची रणनीती आखणं जास्त पसंत करतो. हा एकटेपणा त्याला स्वतःला ओळखण्याची संधी देतो. त्याला आता माहित असतं की लक्झरी म्हणजे महागड्या गाड्या किंवा बंगले नाहीत, तर लक्झरी म्हणजे मनाची शांतता आहे. 40चा पुरुष जेव्हा एकटा फिरतो किंवा एकटा बसलेला असतो तेव्हा तो स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधत असतो. ही स्वतंत्रता त्याला इतकी ताकद देते की आता जगातील कोणतीही व्यक्ती त्याला सोडून गेली तरी त्याचं आयुष्य थांबत नाही. तो आता स्वतःमध्ये पूर्ण असतो. ज्या पुरुषाला स्वतःच्या सोबतीचा आनंद घेता येतो त्याला जग जिंकणं कठीण नसतं. या वयात तो गर्दीचा भाग बनण्यापेक्षा स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यावर भर देतो, जिथे केवळ त्याचे नियम चालतात. जेव्हा पुरुष स्वतःमध्ये पूर्ण होतो आणि स्वतःच्या सोबतीत खुश राहायला शिकतो तेव्हा त्याचा दृष्टिकोन केवळ आज पुरता मर्यादित राहत नाही. आता त्याची नजर भविष्यावर असते. त्याला आता फक्त स्वतःचं पोट भरायचं नसतं, तर त्याला असं काहीतरी उभं करायचं असतं जे त्याच्या जाण्यानंतरही पिढ्यानपिढ्या जिवंत राहील. यालाच म्हणतात लेगसी. 40व्या वर्षी पुरुषाच्या आयुष्यात एक फार मोठा वैचारिक बदल होतो. तो म्हणजे प्रसिद्धीकडून लेगसीकडे होणारा प्रवास. विशीत किंवा तिशीत असताना त्याला वाटतं की लोकांनी त्याला ओळखावं, त्याने प्रसिद्ध व्हावं. पण 40चा पुरुष आता फेमच्या मागे धावणं थांबवतो. त्याला आता असं काहीतरी निर्माण करायचं असतं जे त्याच्या जाण्यानंतरही जिवंत राहील. तो आता फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी काय सोडून जाणार आहे याचा विचार करू लागतो. या वयात त्याचा प्रभाव वाढतो. सायकोलॉजीनुसार 40च्या पुरुषाचे व्यक्तिमत्व एखाद्या जुन्या वडाच्या झाडासारखं होतं, ज्याची मूळ जमिनीत खोलवर रुजलेली असतात आणि ज्याच्या सावलीत अनेकांना आश्रय मिळतो. तो आता फक्त बोलत नाही तर त्याचं अस्तित्व बरंच काही सांगून जातं. जेव्हा तो एखाद्या खोलीत प्रवेश करतो तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या तरुणांना त्याच्या अनुभवाची आणि ताकदीची जाणीव होते. त्याच्या नजरेत एक प्रकारचा अधिकार असतो जो ओरडून नाही तर शांत राहून आपली जागा निर्माण करतो. तो आता छोट्या विजयांमध्ये अडकून राहत नाही. कोणाला हरवणं यात त्याला रस नसतो, तर स्वतःला अधिक प्रगल्भ करणं यात तो धन्यता मानतो. तो जाणतो की वेळ ही सर्वात मोठी न्यायाधीश आहे, म्हणून तो कोणाशी वाद घालत बसत नाही. तो फक्त आपलं काम करतो. त्याची ही कार्यपद्धतीच त्याची लेगसी बनत जाते. लोक त्याच्या पैशाने नाही तर त्याच्या चारित्र्याने आणि त्याने कठीण काळात दाखवलेल्या संयमाने त्याला ओळखू लागतात. 40 नंतर तो केवळ एक व्यक्ती राहत नाही तर तो एक संस्था बनतो. ज्या पुरुषाला आपली लेगसी महत्वाची वाटते तो कधीच चुकीच्या मार्गावर जात नाही, कारण त्याला माहित असतं की जग त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की 40 हे वय तुमच्या आयुष्याचा अंत नाही तर ही तुमच्या खऱ्या सामर्थ्याची सुरुवात आहे.
हा तो काळ आहे जिथे मुलगा संपतो आणि मर्द खऱ्या अर्थाने जन्म घेतो. जर तुम्ही 40 वर्षाचे असाल किंवा त्या उंबरठ्यावर असाल तर आनंदी व्हा, कारण आता तुमच्याकडे अनुभव आहे, ताकद आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर ताबा आहे. लक्षात ठेवा, जग कदाचित तुम्हाला म्हणेल की तुम्ही जुने झालात, पण सायकोलॉजी सांगते तुम्ही आता अमूल्य झालात. आता तुम्हाला कोणाला काहीच सिद्ध करायचं नाहीये, तुम्हाला फक्त स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार करायचा आहे. तुमची शांतता, तुमची शिस्त आणि तुमची स्थिरता हेच तुमचं खरं सौंदर्य आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.